तर पुट्टो आज सिंधीच्या पोळ्यामध्ये तर मर्डरच झालता भाऊ. तर काय म्हणता वरचं सांगितले पुट्टो. तर पुट्टो आज जात होता आपल्याला पोळा पाहा आणि आपल्याला सोबत्याचा फोन आला. सोबती म्हणते चालते का विदर्भ स्पेशल पोळा पाहिले सिंधी रेल्वेले. आणि सोबती म्हणे तू काही कर पण आपली BMW सांग. पण सोबत्याला सांगितलं का आपल्या BMW ची चाबी तुटली म्हणून आपल्याला आपल्या पप्पाची RX 100 काढायला लागत. तशीच आपल्या भावाला काढायला लावली बा RX 100 आपल्या पप्पाची. आणि तसंच जास्त वेळ न करता निघालो बा घरून. झोको जाता जाता विचार केला का गाडी कुठे लावायची. पण तिथं आल्यानंतर आम्ही विचार केला का कुठं पण लावून द्यायची. पण 50 लाखाची गाडी आहे म्हणून आपण बरोबर आपली गाडी सेफ लावली आणि निघालो बा आपल्या सोबत्याला पाहिले. पुट्टे सिंधी रेल्वे मधला ह्या ताना पोळा म्हटलं विदर्भातला सगळ्यात स्पेशल पोळा आहे ना. हा पोळा बहुत फेमस आहे म्हणून इथं आज एवढी गर्दी होती का इथं आपला सोबती बी काही दिसत नव्हता. पण काही वेळानंतर आपला सोबती भेटला भाऊ आपल्याला आणि सोबत्याचे बंदी शूटर बी भेटले भाऊ आपल्याला. मग एवढे जण झोको निघालो बा तिथून. आणि जास्त समोर जात नाही तर तेवढ्यात आपल्याला पुष्पा भाऊ दिसला भाऊ आपल्याला. आणि पुष्पा भाऊ म्हणे भाऊ झुकेंगा नाही साल. पण आपला सोबती बी म्हणे भाऊ कितने भी जोर से मुतने को फिर भी मुतेंगा नाही साल. आणि इकडे यांच्याकडे आलतो तर यांचं चालू होता इकडे ब्रेक म्हणून सीधा सोबत्यानं आणला बा धुमाल मध्ये. आल्याबरोबर तर पुट्टो सोबती भडकला आपला.